झी 24 तासच्या बातमीची सरकारनं दखल घेतलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती देखील नेमण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत। ठाण्यातील महिला आणि बालविकास विभागात मोठा घोटाळा समोर आलेला आहे। यात तब्बल 27 योजनांमधून सुमारे 73 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे। दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची घोषणा केलेली आहे। त्या काय म्हणालेल्या आहेत पाहूया। या ज्या सगळ्या आपण ज्या नमूद केलेल्या आहेत किंवा आपण जी आपल्या माध्यमातून जी माहिती समोर आलेली आहे त्या सगळ्या जिल्हा नियोजन अंतर्गत 2019, 2020, 21, 22 आणि 25 अशा पद्धती म्हणजे 25 पर्यंत अशा पद्धतीने वेगवेगळ्या जिल्हा नियोजन अंतर्गतच जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये जे असतात त्याच्यातून या काही मान्यता देण्यात आलेल्या आहेत। खरं तर संबंधित हे संबंध प्रकरण हे गंभीर आहे आणि विभाग म्हणून आम्ही त्या तत्कालीन जे महिला बाल विकासचे अधिकारी आहेत ठाणे जिल्ह्यातले यांना आम्ही त्या संदर्भातली नोटीस ही आम्ही पाठवत आहोत आणि सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली एक चौकशी समिती ही नेमण्यात येईल। तत्कालीन जिल्हाधिकारी असतील किंवा आत्ताचे जिल्हाधिकारी असतील यांनी प्रशासकीय मान्यता किंवा टेंडरिंग करत असताना वर्क ऑर्डर करत असताना जर कुठलाही विभागाचा अधिकारी जर त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई ही निश्चितपणाने जरी ते तत्कालीन असेल म्हणजे 2019-21 किंवा कुठलं जरी त्या काळातली जरी असतील तर त्यावेळेसचे जे अधिकारी आहेत चौकशीच्या अंतिम जर त्याच्यामध्ये काही आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि संबंध प्रकरणामध्ये आतापर्यंतचा चालू वर्षामध्ये म्हणजे 2024-25 किंवा 25-26 मध्ये जर अशा पद्धतीच्या काही मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर त्या रद्द करण्याचे आदेश हे विभाग म्हणून आम्ही त्यांना दिलेले आहेत। या संदर्भामध्ये विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जातील आणि जिल्हा नियोजन अंतर्गत सुद्धा म्हणजे जे त्यांच्या अधिकारात असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संबंधित पालकमंत्री असतील संबंधित विभाग असेल यांच्या निदर्शनास आणल्याशिवाय किंवा या संदर्भातली जी काही रीतसर म्हणजे त्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती केल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही मान्यता देण्यात येऊ नये। त्याचबरोबर हे जे सदर प्रकरण आहे याच्यामध्ये आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे अतिशय मर्यादित कालावधीमध्ये त्यांना या संबंध प्रकरणाचा अहवाल हा त्या ठिकाणी आम्ही सादर करण्याचे आदेश दिले।